सुधीर मुनगंटीवार आता आपल्या सोबत आहेत। सुधीर भाऊ, विधानसभा निवडणुकांमधल्या पराभवानंतर आरोप प्रत्यारोप महाविकास आघाडीतल्या नेत्यांमध्ये बघायला मिळाले होते आणि त्यानंतर आज राऊतांनी मोठी घोषणा केलेली आहे की सगळ्या निवडणुका यापुढे आम्ही एकट्याने लढणार महापालिकेच्या। ये तो होना ही था। शेवटी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारामध्ये कुठेही ताळमेळ नाही। एक स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांनी काँग्रेस सोबत गेल्यावर दुकान बंद केलं पाहिजे असं सांगितलं। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भात स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मणिशंकर अय्यरला म्हणजे जन्मापासून शेवटच्या श्वासापर्यंत हातात जोडा घेऊन अशा आंदोलनात कधीच बाळासाहेब सहभागी झाले नव्हते, पण मणिशंकर अय्यरच्या गाजावर जोडा मारत त्यांनी स्वर्गीय स्वातंत्र्यवीर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी स्वातंत्र्यवीरांची बाजू घेतली आणि काँग्रेस तर कोणत्या शब्दामध्ये, आणि म्हणून या दोघांमध्ये फक्त तात्पुरती जी युती होती ती खुर्चीसाठी होती। आणि आता शिवसेनेच्याही काँग्रेसचा खरा जो चेहरा आहे तो शिवसेनेच्या लक्षात आला आहे। हा जो खरा चेहरा आहे हा परिवारवादी, देशापेक्षा खुर्ची मोठी हा चेहरा आहे। आणि म्हणून मला वाटतं की हे होणारच होतं एक दिवस, आणि ते झालं। हेच जर अगोदर लक्षात आलं असतं, शेवटी पक्ष किती मोठा असू द्या, कार्यकर्ते सहकारी हे आपल्या शक्तीने परिश्रमाने पक्ष मोठा करतात, आणि पक्ष जेव्हा अहंकारात जातो, पक्षाचे नेते अहंकारात जातात, कार्यकर्ते आपल्या सहकार्यांना अतिशय हीन समजतात, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की हत्ती सुद्धा मग मुंगी आपला काम दाखवू शकतं। 80 कोटीचं जम्बो जेट सुद्धा 5 रुपयाची हवा नाही म्हणून मग ते जम्बो जेट काही धावता येत नाही, त्याचं किती पॉवरफुल इंजिन असेल तरी हे समजण्याची क्षमता ही निश्चितपणे पाहिजे। हे होणारच होतं, कधी ना कधी होणार होतं। सुधीर भाऊ, मवियाच्या काही नेत्यांशी आम्ही बोललो, त्यातून हे कळलं की असा निर्णय घेण्यापूर्वी महाविकास आघाडीमध्ये कुठलीही अंतर्गत अशी चर्चा झालेली नाहीये आणि आता ठाकरे गटाकडून थेट निर्णय जाहीर करण्यात आलाय, त्यामुळे महाविकास आघाडीसोबत फारकत घेण्याचा हा प्रयत्न आहे ठाकरे गटाचा असं वाटतं तुम्हाला, किंवा त्या दिशेने प्रयत्न आहेत? नाही, त्यांच्याकडून कुठं फारकत झाली हो। काल काँग्रेसचे एक नेते त्यांनी इंडिया अलायन्स विसर्जित झालं म्हणून सांगितलं ना दिल्लीत। हे काय महाराष्ट्राच्या काँग्रेस नेत्यांना दिल्लीशी कनेक्शन तुटलं आहे का? अहो, ते खेडा नावाचे जे काँग्रेसचे नेते आहे त्यांनी अधिकृत पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की नो इंडिया अलायन्स। ते जे काही इंडिया आघाडी केली होती ती फक्त लोकसभेच्या निवडणुकीपुरती होती, आता संपलं। तर प्रश्न उपस्थित होता आहे की शिवसेनेने महाविकास आघाडी सोडली, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की महाविकास आघाडी विसर्जित झालेली आहे, फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे? म्हणजे महाविकास आघाडी विसर्जित झालेली आहे, फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे? नाही, अधिकृत घोषणा काल केली त्यांनी, ती इंडिया आघाडीबद्दलची होती। संपलं। इंडिया अलायन्सचाच महाविकास आघाडी पार्ट आहे। शेवटी एक कंपनी बुडव्यावर त्याची सिस्टर कन्सर्न असेल तर ती आपोआपच बुडवी म्हणून जाहीर होते सेबीच्या नियमानुसार। तर ही काय इंडिया अलायन्सचा पार्ट होता महाविकास आघाडी, आता इंडिया अलायन्सच विसर्जित झाली, नादार झाली, इन्सॉल्वंट झाली, आता याचा काय संबंध आहे? बरं, सुधीर भाऊ, एक थोडा वेगळा प्रश्न विचारतो। राजकारणात दीर्घकाळ कोणी कोणाचा शत्रू नसतो, कोणी मित्र पण नसतो, आणि उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे माझे मित्र असल्याचं देवेंद्र फडणवीस हे काल म्हणालेले आहेत, त्यामुळे असा काही विचार आहे का की महापालिका निवडणुकांना उद्धव ठाकरेंना सोबत घ्यायचं? मला माहित नाही, पण 21व्या शतकातल्या राजकारणामध्ये हे सूत्र लोकांनी लावलं की कोणी दीर्घकाळ शत्रू नाही आणि दीर्घकाळ मित्र नाही। एक काळ असा होता की वैचारिक लढाईमध्ये मनभेद नसायचे, मतभेद वैचारिक असायचे। आता मात्र काही बदल झाले आहे। पहिल्यांदा लोक एकदा मला आठवतं की काँग्रेस आणि भाजपची युती व्हावी असं म्हणतो, पण काँग्रेस आणि भाजपची युती कधीच होऊ शकत नव्हती। याचं कारण दोन उत्तर आणि दक्षिण विचार करणारे लोक होते, डाव्या विचाराचे होते, उजव्या विचाराचे होते। पण 21व्या शतकामध्ये आम्ही सहजपणे असं म्हणायला लागलो की कोणी कोणाचा शत्रू नाही, कोणी कोणाचा मित्र नाही। व्यक्तिगत स्तरावर हे योग्य आहे, वैचारिक स्तरावर आता मात्र 21व्या शतकामध्ये पुन्हा एकदा यावर राष्ट्रीय चिंतन होण्याची आवश्यकता आहे की व्यक्तिगत स्तरावर आम्ही एकमेकाचे शत्रू नाही, पण वैचारिक विचार जो होता, ज्या विचारावर अनेकदा एकत्र येणं
लोक येत नव्हते याचं कारण वैचारिक होते, एकमेकाचे मित्र होते का? निश्चितपणे मित्र होते, निकटचे मित्र होते. पण निकटचे मित्र असल्यावरही जेव्हा विचारामध्ये साम्यता नसायची तेव्हा एकत्र येण्याची गरज नसायची. पण धीरे धीरे मग निवडणुका, खुर्ची, सत्ता या सर्व आपल्याला प्राथमिक उद्दिष्टामध्ये आल्या. पहिल्यांदा प्राथमिक उद्दिष्ट पक्षाचा विचार, कार्यकर्ते, वैचारिक लढाई असायची. आता मात्र वैचारिक लढाईच्या पुढे खुर्ची गेली आणि मग तेव्हा असे प्रसंग निघतात. बरोबर. हिंदुत्व आमचा आत्मा असल्याचं भाजपने म्हटलंय, ठाकरेंनी वेळोवेळी म्हटलंय. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तरी नॅचरल अलाइनमेंट दोन्ही पक्षांमध्ये आहेच. राजकीय दृष्ट्या सुद्धा आता एकत्र येतात का याबद्दल तुम्ही नरोवा कुंजरोवा भूमिका घेतलेली आहे. तुर्तास इतकंच. सुधीर भाऊ, धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल.